जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे मुंबई येथून. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे जीएसटीच्या निर्णयाबद्दल विस्तारपूर्वक माहिती देत आहेत. ते आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतकरी सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे. खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण, दिवाळी धमाकाही म्हणू शकतो. आणि म्हणून यामध्ये अतिशय सुटसुटीत जीएसटीची प्रक्रिया निर्णय त्यांनी घेतला आहे. 5% आणि 18% दोनच स्लॅब ठेवलेत. पूर्वी 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18%, 28%. आता यामध्ये 12% आणि 28% काढून टाकला, 5% आणि 18% दोनच स्लॅब ठेवलेत आणि यामध्ये जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी अजून खुश होणार आहेत. आणि यामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी, दुकानदार यांना देखील यामध्ये लाभ होतोय. त्यामुळे कंजम्पशन वाढेल, उत्पादन वाढेल आणि रोजगारही वाढतील. खरं म्हणजे देश आत्मनिर्भरतेकडे चाललेला आहे. स्वदेशीचा नारा, स्वदेशीचा निर्णय या मोदीजींच्या निर्णयामधून दिसतोय. खरं म्हणजे 21वी सदी नरेंद्र मोदी असं मी म्हटलं होतं आणि खरं म्हणजे आता ते खरं होताना, सत्यात उतरताना आपण पाहतोय. त्यामुळे या जीएसटीच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, दुकानदार, छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना बूस्ट मिळणार आहे. आणि हा निर्णय उद्यापासून लागू होतोय. उद्यापासून नवरात्रीचा जागर सुरू होतोय, घटस्थापना होती आहे. एक प्रकारे जे आपलं देशवासियांचं आणि मोदीजींचं स्वप्न आहे, देश आर्थिक महासत्ता बनला पाहिजे. खरं म्हणजे एक प्रकारे महासत्तेची घटस्थापनाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी हा देशवासियांसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या उन्नतीसाठी, देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि मी हेही सांगतो की आता अनेक निर्णय मोदीजींनी घेतले यापूर्वी. 2014 नंतर या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाचा डंका, या देशाचा गौरव जगभरामध्ये वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि 2014ची पूर्वीची परिस्थिती देखील आपण पाहिली आहे. परंतु खरा विकास झाला 2014 नंतर. 11 वर्षाची कारकीर्द आपण पाहिली तर एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून मोदीजींकडे आपण पाहतोय, सारं जग पाहतोय. आणि मला वाटतं आता जे काही टॅरिफ वगैरेच्यावर सगळी चर्चा चालली होती, या टॅरिफचा कुठलाही फटका देशवासियांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मध्यमवर्गीयांना, सामान्य वर्गाला पडू नये म्हणूनच
हा GSTचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे. विरोधक नेहमी चांगल्या निर्णयाला विरोध करतात. आता जर या निर्णयाला त्यांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं पाहिजे. जर विरोध केला तर लोक खऱ्या अर्थाने त्यांना जोडे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. सर, विरोधकांचा प्रश्न आहे की राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की हा जो GST आहे तो GST म्हणजे गृहस्थी सर्वनाश टॅक्स आणि त्यांनी GST म्हणजे गब्बर सिंग टॅक्स असा उल्लेख केला होता. तर आता काय बोलणार होते? खरं म्हणजे मी म्हणूनच म्हणालो की राहुल गांधी हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जेव्हा जेव्हा चांगले निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्याला विरोध केला, त्याच्यावर टीकाटिप्पणी केली. ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हाही टीकाटिप्पणी केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्यावर देखील त्यांनी शंका उत्पन्न केली आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या निर्णयावर पण शंका उत्पन्न केली. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून जेव्हा GSTला ते गब्बरसिंग टॅक्स म्हणाले, खरं म्हणजे मी याला म्हणेन ते पण दुर्दैवी आहे. आणि गृहस्थी सर्वनाश टॅक्स म्हणाले, हे खरं म्हणजे दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं. पण आता मी म्हणेल गब्बरसिंग टॅक्स त्यांनी म्हटलं असेल तर खऱ्या अर्थाने मोदींनी ग्रोथ सक्सेस टॅक्स हे करून दाखवलं. म्हणजे आता प्रगतीची वेळ आलेली आहे, देशाच्या प्रगतीचा काळ आलेला आहे. आणि त्याचबरोबर जे गृहस्थी सर्वनाश टॅक्स त्यांनी म्हटलं त्याला मी म्हणेल खऱ्या अर्थाने गृहस्थी सेविंग टॅक्स. म्हणजे गृहस्थी म्हणजे कुटुंब परिवार वाचवण्याचं हा GSTचा निर्णय आहे. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने त्यांच्या दोन्ही वक्तव्याला मोदीजींनी चांगली चपराक दिलेली आहे. आणि म्हणूनच एक चोख उत्तर राहुल गांधी यांच्या दुर्दैवी वक्तव्याला मोदीजींनी GSTमध्ये आमूलाग्र बदल घडवून क्रांती घडवून राहुल गांधी यांना दिलेला आहे. आणि देशवासीय पूर्णपणे या निर्णयाच्या आणि मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्हाला गर्व आहे की मोदीजींसारखा प्रधानमंत्री आम्हाला देशाला लाभलेला आहे. हे आमचं सौभाग्य आहे. मोदींनी जो निर्णय घेतलेला आहे या संदर्भात त्यामुळे आता विरोधकांना काही बोलण्यासाठी उरलं नाही असं म्हणतात. कारण राहुल गांधी सोडल्याशिवाय इतर कोणत्याही विरोधकांनी GST वरती कुठलीही टीका नाही केलेली आहे, कोणतेही साधारण ट्विट नाही केलेलं. राहुल गांधीने आज टीका केली याच्यावर? कोणीच नाही केलं. म्हणजे नाही, टीका केली तर लोक त्यांना खरं म्हणजे जे याच्यावर टीका करतील त्यांना खरंच लोक झोडून काढतील आणि खरंच लोक जोडे दाखवतील. जोडे म्हणजे माहीत आहे ना काय ते. आणि यावर हे सर्वसामान्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा निर्णय आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणारा निर्णय आहे. सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय व्यापारी महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारा हा निर्णय आहे. त्यामुळे याला जो विरोध करेल त्याला जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भारतातली जनता, भारतातले 140 करोड लोक सुज्ञ आहेत, समजदार आहेत. विरोधकांनी देखील मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं असं समर्थन करायलाच पाहिजे. कारण मोदीजींनी हा निर्णय जो घेतला तो 140 कोटी जनतेसाठी घेतलेला आहे. त्यामुळे याला समर्थन आणि याचं अभिनंदनच करावं लागेल. याच्या विरोधात कुठलंही वक्तव्य केलं तर त्यांना त्याचा भुगतान करावं लागेल. त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. बहुत एक क्रांतिकारी निर्णय. मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से हृदय से अभिनंदन करता हूँ, क्योंकि GST में 4 स्लैब थे, वो 2 स्लैब निकाल दिए, 2 ही स्लैब रखे. और ये सही माने में ये जो निर्णय है ये आम लोगों के लिए, मध्यम और मिडिल क्लास लोगों के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, व्यापारियों के लिए, जो छोटे व्यापारी दुकानदार हैं,
सभी लोगों के लिए क्रांतिकारी निर्णय है और इसके वजह से कंजम्पशन बढ़ेगा, प्रोडक्शन बढ़ेगा और रोजगार बढ़ेगा। और इसीलिए ये मोदी जी का मास्टर स्ट्रोक है। ये मास्टर स्ट्रोक है क्योंकि लोगों के जीवन को बदलने वाला ये निर्णय है। और मैं ये भी कहूँगा कि 4 स्लैब में से 2 स्लैब निकाल दिए, 5% और 18% के 2 ही स्लैब रखे और जो रोज़मर्रा लोगों के लिए जो रोज़ाना जीवनावश्यक चीज़ें लगती है जीवन बिताने के लिए, उसको बहुत सस्ता कर दिया है। और इसलिए ये बहुत बड़ा निर्णय है। ये आत्मनिर्भर भारत की ओर ले जाने वाला निर्णय है। मैं ये भी कहूँगा कि ये दिवाली आ रही है, ये दिवाली गिफ्ट, दिवाली धमाका भी हो सकता है, दिवाली धमाका कहे। और मैं ये भी कहूँगा कि 21वीं सदी नरेंद्र मोदी ये उन्होंने साबित करके दिखाया है ये निर्णय लेकर। और ये लोगों के जीवन को बदलने वाला निर्णय है और इसलिए उनको जितना भी धन्यवाद देना चाहिए वो कम है, क्योंकि जो रोज़ाना लगने वाले जो चीज़ें हैं, जीवनावश्यक चीज़ें हैं, दवाइयाँ हैं, ये सब इस निर्णय से लोग आराम से खरीद सकते हैं और लोगों की क्रय शक्ति जो है, कंजम्पशन बढ़ेगा। सर एक सवाल ये है कि जब ये निर्णय की बात चली थी तब राहुल गांधी ने कहा था कि जीएसटी, और ये भी कहूँगा कि मैं कल नवरात्रि है, नवरात्रि की शुरुआत है, घट स्थापना है और हमारा सबका सपना है, देशवासियों का सपना है, आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है, देश को महासत्ता बनाए। तो मैं ये भी कहूँगा कि ये महासत्ता की घट स्थापना होने जा रही है, उसकी शुरुआत है, ये भी कहेंगे तो वो भी उचित होगा। सर कल से नवरात्रि शुरू हो रही है और कल से ही बचत जीएसटी बचत का जो पर्व है वो भी शुरू हो रहा है, लेकिन एक सवाल ये है कि राहुल गांधी ने पूर्व में कहा था कि जीएसटी मतलब गृहस्थी सर्वनाश टैक्स, और इसके साथ ही उन्होंने एक और वर्ड यूज किया था, उनका ये कहना था कि गब्बर सिंह टैक्स। अब क्या कहेंगे? अभी तो इस निर्णय का विरोधी पक्ष ने स्वागत करना चाहिए, इस निर्णय का विरोधी पक्ष ने अभिनंदन करना चाहिए, क्योंकि 140 करोड़ जनता के भलाई के लिए निर्णय लिया है। अगर इसको विरोध करेंगे तो लोग ये विरोधी पक्ष को इसका भुगतान करना पड़ेगा और लोग ये उनकी जो विरोध करेंगे उनकी जगह दिखा देंगे, उनको करारा जवाब भी देंगे। और मैंने अभी भी मराठी में कहा था जोड़े दिखाएंगे, वो हिंदी में भी आप लोग समझ लो कि वो दिखाने की नौबत विरोधी पक्ष न लाए। और जब राहुल गांधी जी ने कहा था जीएसटी, क्या कहा था जी आपने? कहा कि गृहस्थी सर्वनाश टैक्स। मैं तो इसको दुर्भाग्यपूर्ण बात कहूँगा। राहुल गांधी जब भी मोदी जी अच्छे निर्णय लेते हैं, ऑपरेशन सिंदूर का निर्णय हो या और कई निर्णय जो लिए देश हित के, उसका विरोधी किया है उन्होंने। लेकिन मैं ये इसके बारे में ये कहूँगा, उन्होंने कहा गृहस्थी सर्वनाश टैक्स, तो मैं ये कहूँगा गृहस्थी सेविंग टैक्स। ये गृहस्थी सेविंग टैक्स है, ये परिवार को, गृहस्थी को बचाने वाला ये जीएसटी है। और गब्बर सिंह टैक्स क्या है? वो तो मैं कहूँगा ग्रोथ सक्सेस टैक्स। ये अभी से हमारे देश का जो प्रगति का समय शुरू हुआ है, प्रगति और तेजी से बढ़ेगी आगे। इसलिए राहुल गांधी ने जो स्टेटमेंट किया था उस वक्त, उसका करारा जवाब ये जीएसटी का निर्णय लेकर आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मुंह तोड़ जवाब दिया है, ये कहूँगा मैं। सर दुसरा एक प्रश्न होता, लाडक्या बहिणी तुम्ही करता
लाडके भाऊ लाडली बहना भी इससे खुश होगी, क्योंकि उनके रोजाना जो सामान लगता है, चीज़ें लगती है, वो भी सस्ती हुई है। तो इससे लाडली बहना भी और खुश हो जाएंगे, और लाडले भाई भी, लाडले किसान भी, सभी लोगों के लिए, छोटे मोटे जो व्यापारी है, दुकानदार है, वो सभी लोगों को ध्यान में रखते हुए ऐसा निर्णय कभी नहीं हुआ था। ये ऐतिहासिक निर्णय है, और ये निर्णय और मोदी जी का नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा जाएगा। लोग याद रखेंगे कि निर्णय लेने वाले देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समय में निर्णय लिया गया। सर, मोदीजींनी आवाहन केलं आहे की गर्वाने बोला की आम्ही स्वदेशी घेतो किंवा स्वदेशी वस्तू आम्ही विकत घेतो। शिवसेनेकडून भविष्यामध्ये काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत का? कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे खूप लघु उद्योग असतात, छोटे छोटे प्रकल्प असतात, तर त्या लोकांसाठी शिवसेनेकडून भविष्यात काही आत्मनिर्भर भारत की ओर हम आत्मनिर्भर भारताकडे चाललोय, म्हणून गर्व से कहो हम स्वदेशी है। स्वदेशी हे देशप्रेम आहे, आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये, दुकानामध्ये स्वदेशी वस्तू दिसल्या पाहिजे, आणि स्वदेशी वस्तू दिसल्या की त्यामुळे आपलं जे काही प्रोडक्शन आहे, उत्पादक आहे, उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल, आणि लोकांचं कंझम्पशन वाढेल, म्हणजे खरेदी करण्याची शक्ती वाढेल, क्रयशक्ती वाढेल, आणि त्यामुळे हा देश पुढे जाईल। आणि महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारची अंमलबजावणी आमचं महायुती सरकार करेल। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।